नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भास्कर अकॅडमीच्या भास्कर एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. CET 2020 या बॅचमध्ये आपण आज फिजिक्सचा सरफेस टेन्शनचा काही पोर्शन कव्हर करणार आहोत. त्यामध्ये लास्ट लेक्चरमध्ये आपण कॅपिलरी ॲक्शन हा कन्सेप्ट थोडासा बेसिक अंडरस्टँड केलेला आहे आणि आज एक्सप्लेनेशन ऑफ द कॅपिलरी किंवा अंडरस्टँडिंग ऑफ द कॅपिलरी ॲक्शन हा कन्सेप्ट आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. कॅपिलरी ॲक्शन काय आहे, कसं आहे, देन हाऊ टू लिक्विड राईज इन द कॅपिलरी ऑर फॉल्स इन द कॅपिलरी हे सुद्धा अंडरस्टँड करायचं आहे आपल्याला. देन डिफरंट इफेक्ट्स ऑन अ सरफेस टेन्शन ड्यू टू डिफरंट थिंग्स, काहीतरी कोणत्या तरी कन्सेप्टमुळे कशातरीमुळे सरफेस टेन्शनवरती काय परिणाम होतो, त्याचे काही फॅक्टर्स आहेत, ते फॅक्टरचा सुद्धा आपल्याला स्टडी करायचा आहे. देन वी हॅव टू अंडरस्टँड द एक्सेस प्रेशर इन ड्रॉप अँड बबल्स आणि ड्रॉप मधला एक्सेस प्रेशर सुद्धा आपल्याला अंडरस्टँड करायचं आहे. तर लेट स्टार्ट. तर आपण सुरुवात करूया. बघा, कॅपिलरी ॲक्शन म्हणजे काय असेल. फेन, लक्षात घ्या, फेन द कॅपिलरी डीप इन टू अ लिक्विडमध्ये जर आपण एखादी कॅपिलरी ट्यूब जर डीप केली तर अर्थात काय होतं, द लिक्विड इनसाइड द कॅपिलरी रायझेस ऑर फॉल्स ॲज कंपॅरिझन विथ द लिक्विड आउटसाइड द कॅपिलरी. and the concept is known as the process is known as the capillarity किंवा capillary action. But how to liquid rise or how to falls, or which also depends on the any type or म्हणजे the types of the liquids or not, ते बी आपल्याला लक्षात घ्यायचे. म्हणजे कोणत्या प्रकारचं लिक्विड काय असेल तर कशा प्रकारे लिक्विड राईज और फॉल्स होतंय ते बी आपल्याला लक्षात घ्यायचे. आता मी तुम्हाला थोडक्यामध्ये लिक्विड राईज झाल्यानंतर कसा सेप तयार होतो आणि लिक्विड समजा जर फॉल्स डाऊन जर झालं तर तो कसा सेप तयार होतो, का होतो, हे महत्वाचं आहे. मग एक्सप्लेनेशनमध्ये पहिला आपण टप्पा लक्षात घेऊया. नंबर 1 बघा, यामध्ये ही ट्यूब आहे आणि ह्या ट्यूबमध्ये राईजचा टप्पा घेऊ आपण, लिक्विड रायझेस, बरोबर. आणि दुसरा जो काय पॉईंट आहे तो आपण घेऊया लिक्विड फॉल्स, बरोबर. लिक्विड रायझेस आणि लिक्विड फॉल्स असे दोन पॉईंट आपण लक्षात घेऊया. दोन्ही ठिकाणी ट्यूब मी दाखवतो, त्याचे सेप आपल्याला कसे मिळतात ते. असं समजायचं की ह्या ट्यूबमध्ये लिक्विड काय झालेलं आहे, राईज झालेला आहे. म्हणजे जो काय पॉट आहे आपल्याकडं, आपल्याला ड्रॉ करण्याची गरज नाही, तुम्ही फक्त अंडरस्टँड करून घ्या. ही जी ट्यूब आहे ही सपोज आपण काय केली, डीप केलेली आहे. दोन टाईपचे लिक्विड आहेत. सपोज या ठिकाणी आपण एक्झाम्पल म्हणून वॉटरचा उपयोग करूया, वॉटर, आणि एक्झाम्पल म्हणून या ठिकाणी आपण मर्क्युरी घेऊया. तुम्हाला माहितीच आहे, द वॉटर सच अ लिक्विड वेट्स द सॉलिड. वॉटर काय करतं, सॉलिडला वेट करतं, ओलं करतं, समजा स्प्रेड होतं. पण ऑन अदर साइड द मर्क्युरी डज नॉट वेट द सॉलिड, ते वेट करत नाही, लक्षात घ्या. मग कशा प्रकारे स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं. यामध्ये जो काही कन्सेप्ट आहे तो खूप महत्त्वाचा असा आहे की या ठिकाणी सरफेस टेन्शन आणि त्या ठिकाणी असलेले प्रेशर, ते कॅपिलरी ट्यूबच्या इनसाइड आउटसाइड आणि त्याच्यामुळे होणारं सरफेस टेन्शन, त्या सरफेस टेन्शनमुळे एक्झर्ट होणारा फोर्स, हे सुद्धा तितकंसं महत्त्वाचं आहे. मग आपण काय केलं, समजा हे वॉटर आहे आणि वॉटर रायझेस इन द कॅपिलरी. वॉटर काय झालं, लिक्विड रायझेस इन द कॅपिलरी. बघा, अशा प्रकारचा सेप तयार. बेसिकली तुम्ही पाहू शकता की आपल्याकडे एखादी वाटी असते, ती तसा एक गोल असा पार्ट तयार होतो, म्हणजे एक्झॅक्टली असा पार्ट या ठिकाणी तयार होतो. म्हणजे की कसा दिसतो तो, जो काही मिनिस्कस आपण त्याला म्हणतो ना, ह्या ट्यूबमध्ये असलेला हा पार्ट इथे तयार होतो. म्हणजे कसा शेप दिसतोय तुम्हाला, द शेप इज अ कॉन्केव. कसा दिसतोय हा, तुम्ही जर विचार केला खोलगट भाग आहे, म्हणजे याचा अर्थ तो कॉन्केव शेप तयार होतो. व्हेनेवर द लिक्विड रायझेस इन द कॅपिलरी द शेप मेड ऑफ अ मिनिस्कस ऑफ वॉटर किंवा लिक्विड इज अ कॉन्केव नेचर. अशा प्रकारचा शेप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आपण इथे समजा 3 डायमेन्शन दाखवलं नाही, थोडक्यात असा शेप तो आहे. काय झालं याच्यामध्ये, द लिक्विड रायझेस,
लिक्विड काय आलेलं आहे, राईज होताना तुम्हाला दिसतंय, लक्षात घ्या. मग एकंदरीतच जर आपण याला समजा अशा प्रकारे टँजंट जर ड्रॉ केली तर जो काय प्रेशर आहे किंवा जो काय सरफेस टेन्शन आहे या प्रकारे दिसेल तुम्हाला. आणि या सरफेस टेन्शनमुळं असणारा जो काही तुमचा फोर्स आहे तो रिझल्टंट फोर्स कोणत्या डायरेक्शनने काम करणार आहे, दिस इज अपवर्ड डायरेक्शन. बघा, द रिझल्टंट फोर्स, बघा, द फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन, बरोबर. आणि या ठिकाणी काय होणार आहे, अशा प्रकारे जर आपण विचार जर केला थोडक्यामध्ये असा अँगल आपल्याला मिळून जाईल, लक्षात घ्या. मग या ठिकाणी आपण काय लक्षात घ्यायचं की अशा प्रकारचं जो काही सरफेस टेन्शन आहे त्या सरफेस टेन्शनमुळे हा टी इतका फोर्स तयार होतोय, त्याची डायरेक्शन कशी आहे, अपवर्ड आहे. आणि देन द रिझल्टंट फोर्स इज ऑल्सो अपवर्ड डायरेक्शन, म्हणजे रिझल्टंट फोर्स सुद्धा कसा असेल, अपवर्ड डायरेक्शनने तुम्हाला जाताना दिसेल. मग इन दिस केस काय होणार आहे, जर फोर्स वरच्या बाजूने जर जातोय तर या ठिकाणी काय होणार आहे, सपोज पी इज द प्रेशर आपण मानूया, बरोबर. पी इज द प्रेशर किंवा पी आय मानूया. पी आय इज द प्रेशर इनसाइड द लिक्विड किंवा कॅपिलरी, इन लिक्विड कॅपिलरी मध्ये असलेला तो फोर्स आहे, सॉरी प्रेशर आहे. मग तो प्रेशर काय होणार आहे, अर्थातच तो प्रेशर काय होईल, लक्षात घ्या, द प्रेशर इनसाइड, हा प्रेशर जो आहे तो काय होईल, जर तुमचा फोर्स इकडे ओढतोय, फोर्सची डायरेक्शन इकडे आहे, तिकडे काय होईल, रिलॅक्सेशन होईल, बरोबर ना, रिलॅक्सेशन होईल, लक्षात घ्या. मग हा प्रेशर आणि इथं समजा एक प्रेशर आहे बीओ आउटसाईडला, लिक्विडच्या आउटसाईडला पण कॅपिलरीमध्ये. मग या दोन्हींचं जर कम्पॅरिझन आपण जर केलं, यावेळेस काय होणार आहे, मधल्या साईडला रिलॅक्स होणार आहे, म्हणजे काय लूज होईल, लक्षात घ्या, वॉटर, तिथं कुठलंही टेन्शन खास असणार नाही. प्रेशर फोर्स काय करतोय, वरच्या डायरेक्शनने डायरेक्ट होतोय म्हणल्यानंतर आपल्याला माहिती आहे खालचा पार्ट काय होईल, रिलॅक्स होईल. आणि इकडं रिलॅक्स झाल्यामुळं इकडचं प्रेशर काय झालंय, कमी झालं ना, इकडचा प्रेशर. मग या ठिकाणी काय होणार, पीओ आणि पीवाय आपल्याकडे आहे, हा जो आहे तो आउटसाइड, बरोबर, लिक्विड इन कॅपिलरी, ओके, असं आहे. मग आता या दोन्हीमध्ये जर कंपॅरिझन आपण केलं तर म्हणतो की असा सेप का होतो, हा जो काय सेप आहे हा सेप असा का दिसतो, त्याच्यामध्ये असा परिणाम आहे, लक्षात घ्या. द फोर्स एक्झर्टेड ड्यू टू द सरफेस टेन्शन विच आर द अपवर्ड डायरेक्शन, आणि हेन्स ऑल्सो द रिझल्टंट फोर्स ऑल्सो अपवर्ड डायरेक्शन. म्हणजे काय होणार आहे, ते पाणी वर चढतंय, बरोबर ना, लक्षात घ्या. याच्या कंपॅरिझन मध्ये इथलचा फोर्स कसा आहे, जास्त आहे. मग पाणी काय झालं, राईज झालं, लिक्विड राईज झालं. पण लिक्विड राईज होण्यासाठी काय होतोय, द फोर्स विच आर अपवर्ड डायरेक्शन. फोर्स लक्षात घ्या, फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन विच आर अपवर्डली डायरेक्टेड and that's why the liquid rises. But the shape of the such a liquid rise in the capillary, बरोबर ना, त्याचा सेप कसा तयार होतो किंवा त्याचा अप्पर लेअरचा मिनिस्कस आपण त्याला म्हणूया, त्याचा सेप का तसा तयार झाला, म्हणजे कॉन्केव्ह नेचर का तयार झालं, त्याच्या मागे असं कारण आहे. द प्रेशर हे जर वर जात असेल तर ऍट द सेम टाइम द प्रेशर इनसाइड द कॅपिलरी lowers and pressure outside the capillary increases, बरोबर. वरच्या साईडने काय प्रेशर इन्क्रीज होतो, खालच्या साईडचा प्रेशर काय होतो, कमी होतो. म्हणून हा प्रेशर काय करतो, याला आतमध्ये दाबण्याचा असा प्रयत्न करतो. मग प्रेशर काय करतोय, त्याला आतमध्ये अशा प्रकारे इनसाइडला असा प्रेस करतोय, आणि असा प्रेस करत असताना तिथं काय होतोय, असा कॉन्केव्ह शेप आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे आपण इथं असं सांगू शकतो, द प्रेशर पीओ इज ग्रेटर दॅन पी आय, बरोबर. प्रेशर पीओ इज ग्रेटर दॅन पी आय, आणि याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं, हेन्स द शेप इज कॉन्केव्ह, बरोबर ना. कसा शेप मिळतो आपल्याला, कॉन्केव्ह नेचरचा आपल्याला शेप मिळतो. आणि हे कधी होतं, when it happens when the liquid rises in the capillary, बरोबर. whenever the liquid rises in the capillary, जेव्हा जेव्हा लिक्विड काय होईल, राईज होईल, लक्षात घ्या. आणि लिक्विड राईज झाल्याच्या नंतर एक बाब आपल्याला लक्षात येईल की काय होतंय, अशा प्रकारचा कॉन्केव्ह नेचरचा शेप तयार होतो. मग आता एक लक्षात घ्या, आपण ज्या बाजूने कॉन्केव्ह शेप मानतो त्याचा विरुद्ध बाजू काय असते. आपण इकडून पाहिलं तर कॉन्केव्ह, इकडून पाहिलं तर
कॉन्व्हेक्स असते. म्हणजे ही साईड काय आहे कॉन्व्हेक्स आणि ही साईड काय कॉन्केव्ह आहे. लक्षात घ्या. आपण ऑब्झर्वेशन कसं करतो वरच्या बाजूने म्हणून आपण त्याला काय म्हणतो कॉन्केव्ह नेचर. पण एक जर विचार केला याला कॉन्व्हेक्स मानलं आणि याला कॉन्केव्ह मानलं तर इथं काय सांगता येईल आपल्याला कन्क्लुजनमध्ये काय इथं अंडरस्टँड करता येईल कोणी सांगेल मला. असं सांगता येईल इथं द प्रेशर ॲट कॉन्केव्ह साईड बरं की नाही कॉन्केव्ह साईड इज ग्रेटर दॅन कॉन्व्हेक्स साईड. हे महत्वाचं आहे बघा हे लक्षात ठेवा. द प्रेशर ॲट कॉन्केव्ह साईड विच इज ग्रेटर दॅन द प्रेशर ॲट पूर्ण कॉन्व्हेक्स साईड. हे कन्क्लुजन आपल्याला पहिल्या याच्यावरून मिळतो आणि त्याचा सेप कसा मिळतोय तो कॉन्केव्ह सेप मिळतोय बरोबर. याच कारणामुळे इथं जर रिलॅक्स नसतं झालं तर इकडचा प्रेशर वाढला नसतं. इथं रिलॅक्स झाल्यामुळे इनसाईडचा इकडचा प्रेशर जास्त होतो. मग ते वॉटर वर जाते त्याला काय करतो तो प्रेशर खाली दाबण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला खाली प्रेशराईज करत असताना या ठिकाणी काय होतं मधला जो पार्ट आहे तो काय होईल एक्झॅक्टली काय होतं द फोर्स याच्यामध्ये ऍक्ट होतं. अशा प्रकारे ज्या ठिकाणी तुमचा कॉन्टॅक्ट होतो ना सॉलिड बरोबर लिक्विडचा त्या ठिकाणी मॅक्झिमम फोर्स ऍक्ट होतो. पण रिझल्टंट फोर्सचा जर विचार केला तर तो अपवर्ड डायरेक्शनला असतो. मग या साईडने खाली न येता तर कोणत्या साईडने खाली येतं त्याच्या मिडल प्लेसला ते लिक्विड काय होतं डिप्रेस केलं जातं दाबलं जातं खाली आणि अशा प्रकारचा सेप आपल्याला पाहायला मिळतो. त्याला आपण काय म्हणूया कॉन्केव्ह मिनिस्कसचा सेप तयार होतो. हे लिक्विड रायजेस इन द कॅपिलरी असा प्रकार आपल्याला पाहायला. आता व्हेन लिक्विड फॉल्स लिक्विड जेव्हा फॉल होतं तेव्हा काय कन्सेप्ट तयार होतो. समजा ही ट्यूब आपल्याकडे आहे ही कॅपिलरी आहे आणि या कॅपिलरीमध्ये आपण काय केलं लिक्विड फिल केलेलं आहे. मग आता काय होणार आहे इन दिस केस द लिक्विड रायझेस इन दिस केस द लिक्विड फॉल्स द कॅपिलरी. फॉल्स म्हणजे काय ही जी लेवल आहे ही लेवल आपली प्लेन लेवल आहे या प्लेन लेवलच्या खाली जायला पाहिजे. मग त्यावेळेस कसा सेप तयार होतो तर सेप असा तयार होतो. लक्षात बरोबर ना. सेप कसा तयार होतो थोडंसं अंडरस्टँडिंग करा. तर सेप आपल्याला असा मिळतो आणि याला आपण कॉन्व्हेक्स सेप म्हणतो. मग तुम्हाला मी दाखवतो की सेप असा दिसेल तुम्हाला असा उलटा एक वाटी असल्यासारखं बरोबर ना. असा सेप तुम्हाला पूर्ण याच्यापर्यंत जात नाही. असा सेप आपल्याला काय होईल त्या ठिकाणी पाहायला मिळेल लिक्विडचा जो काय आहे तो. आणि हा आहे कॉन्व्हेक्स सेप बरोबर ना. कॉन्व्हेक्स मिनिस्कस अशा प्रकारचा आपल्याला पार्ट त्या ठिकाणी पाहायला मिळतो. मग इन दिस केस या केसमध्ये काय होतं नेमकं आपल्याला तेही लक्षात घ्यायचंय. ह्या केसमध्ये काय होत असेल असा विचार जर आपण केला तर या ठिकाणी जो काही प्रेशर आपल्याला लक्षात घ्यायचा आहे तो प्रेशर जो आहे तो अशा प्रकारचा डाऊनवर्ड डायरेक्शनने आत जाताना आपल्याला दिसतो. म्हणजे द सरफेस टेन्शन किंवा द फोर्स विच आर ऍक्टेड बाय द सरफेस टेन्शन टी विच आर डाऊनवर्ड डायरेक्शन आणि हे इज द रिझल्टंट फोर्स ऑल्सो द डाऊनवर्ड डायरेक्शन. मला सांगा जे वॉटर आहे ते खालच्या डायरेक्शनने जर दाबलं असेल त्याला खालच्या बाजूने जर ओढला असेल तर या ठिकाणी असलेला प्रेशर आणि या ठिकाणी असलेला जो काय प्रेशर आहे तो काय करेल समजा आपल्याला माहितीच आहे. आपण समजा एखाद्या चेंबरमध्ये गॅस किंवा लिक्विड काहीतरी आपण भरलं आणि आपण जर त्याला वरून प्रेस केलं तर प्रेशर कोणत्या साईडचा वाढतो आतल्या साईडचा प्रेशर वाढतो. लक्षात आहे. मग तसंच आहे इन द सेम सिच्युएशन आहे याच्यामध्ये. जर आपण रिझल्टंट फोर्स त्याला खाली दाबतोय याचा अर्थ तो लोअर लेवल झाली. पहा कशामुळे लिक्विड लोअर होतं तर रिझल्टंट फोर्स ऍक्टिंग ऑन सच अ लिक्विड इन्सर्ट इन द कॅपिलरी. लिक्विड काय झालंय आतमध्ये गेले आणि त्या लिक्विड त्या कॅपिलरीमध्ये गेले त्याच्यावरती काय होतो नेट रिझल्टंट फोर्स हा डाऊनवर्ड डायरेक्शनने काम करतो. म्हणून काय होतं ते लिक्विड खाली दाबलं जातं बरोबर आहे की नाही. रेग्युलर लेवलपेक्षा द लिक्विड फॉल्स डाऊन इथं आहे आणि लिक्विड काय झालं फॉल्स डाऊन झालं. मग लिक्विड फॉल्स डाऊन झाल्यानंतर समजा जी काय अशी इक्विलिब्रियम लेवल असायला पाहिजे ती राहील का ती राहणार नाही. का राहणार नाही तर लिक्विड खाली दाबते मग इनसाइडचा प्रेशर काय करतो बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय ना. म्हणून काय होतं लिक्विडचा सेप असा वर ओढल्यासारखं या ठिकाणी होतो. का तर या दोन्ही प्लेसला कसा असतो फोर्स मॅक्झिमम असतो. या ठिकाणी वर जात नाही पण या ठिकाणी फोर्स कसा असतो मिनिमम असतो. म्हणून काय होतं अशा प्रकारे या प्रेशरमुळं हे जे पार्ट आहे या ठिकाणी लिक्विडचा मिडल पार्ट तो काय होतो अपवर्ड डायरेक्शननी वर खेचला जातो. लक्षात घ्या. म्हणून तर अशा प्रकारचा मेनिस्कस इथं कॉन्केव्ह सेपचा आपल्याला तयार होताना दिसतो. मग इथेही आपण लक्षात घ्यायचे या ठिकाणी कॉन्व्हेक्स साईड आहे आणि ही काय कॉन्केव्ह साईड. याच्यामध्ये बी काय आपल्याला पाहायला मिळतं द प्रेशर ॲट द कॉन्केव्ह साईड विच इज ऑल्सो ग्रेटर दॅन द प्रेशर ऑफ
काय कॉन्व्हेक्स साईड. म्हणजे हेच जे सेंटेन्स आपण सांगितलं होतं हे सेंटेन्स काय झालं आपल्याला व्हेरीफाय करता आलं दोन्ही केसमध्ये. प्रेशर ॲट द कॉन्केव्ह साईड इज ग्रेटर दॅन द प्रेशर ॲट द कॉन्व्हेक्स साईड. याच्यामध्ये सुद्धा ही केस आपल्याला अंडरस्टँड करता येते. तर समजा मग लिक्विड रायजेस म्हणजे काय, कोणत्या कोणत्या लिक्विडसाठी हे केस आपल्याला पाहायला मिळते. डज नॉट वेट, बरोबर ना. लिक्विड डज नॉट वेट सॉलिड, बरोबर की नाही. सॉलिडला डज नॉट वेट करत असेल लिक्विड तर त्याला आपण काय म्हणू शकतो, अशी केस आपल्याला पाहायला मिळते. आणि या ठिकाणी काय होतं, लिक्विड वेट्स द सॉलिड. हे केस दोन आपल्याला लक्षात ठेवायचे. लिक्विड वेट्स द सॉलिड, बरोबर की नाही. लिक्विड वेट द सॉलिड असा केस असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काय मिळतं, लिक्विड रायजेस इन द कॅपिलरी अँड द मिनस्कस ऑफ द लिक्विड रायजेस इन द कॅपिलरी ॲज अ कॉन्केव्ह नेचर. त्याचं कॉन्केव्ह नेचर असतं, लक्षात घ्या. आणि अदर साईडला वेन द लिक्विड डज नॉट वेट द सॉलिड द लिक्विड फॉल्स डाऊन इन द कॅपिलरी अँड द शेप ऑर द मिनिस्कस ऑफ सच अ लिक्विड फॉल्स इन द कॅपिलरी आर कसा असतो, त्याचा कॉन्व्हेक्स नेचर असतो, लक्षात घ्या. आणि हेच in these both case we can conclude that the pressure exerted inside the capillary. बघा हे खूप महत्त्वाचं वाक्य आहे. तुम्हाला खाली येऊ शकतं ऑप्शनमध्ये, तुम्ही काही ऑप्शन सांगू शकता. कॅपिलरी ॲक्शन खाली ऑप्शन दिलेले असते, याच्यापैकी हा ऑप्शन एक असू शकतो तिथं, बरोबर. किंवा तिथं सांगितलं असेल नोटेशन इनसाइडचा प्रेशर कोणता आणि आउटसाईडचा कोणता. तर याच्यामध्ये एक बाब महत्त्वाची आहे. याच्यावरून कन्क्लुजन काय मिळालं आपल्याला दोन्ही केसमध्ये, द प्रेशर ॲट द कॉन्केव्ह साईड विच इज ऑल्सो ग्रेटर दॅन द प्रेशर ऑफ कॉन्व्हेक्स साईड. हे सेंटेन्स लक्षात ठेवायचे. मग हे महत्त्वाचं झालं. आता आपल्याला पुढं हाऊ टू लिक्विड एक्सप्लेनेशनच आपण लक्षात घेतोय. समजा आता मग काय कारण आहे, कशामुळे लिक्विड राईज होतं, बरोबर ना. आपण सांगितलं की प्रेशर अशा प्रकारे फोर्स तो ॲक्ट होतो, पण ॲक्च्युली आपल्याला त्याच्यामध्ये नेमका काय पार्ट इफेक्ट घडतो. आता समजा आपण जर लिक्विड त्याच्यामध्ये कॅपिलरी जर डीप नाही केली, लिक्विड जर एखाद्या लेवलला जर ठेवलं तर लिक्विडची जी लेवल आहे ती कशी असणार आहे, ती इक्विलिब्रियम असणार आहे. मग तिथं लिक्विड राईज होण्याचा फॉल्स होण्याचा काहीच प्रश्नच नाही आहे. मग लिक्विड राईज होत नाही किंवा फॉल होत नाही, पण एक बाब आपल्या लक्षात येते, लिक्विड राईज का होतं किंवा फॉल का होतं, बरोबर. आपण काय करणार, थोडंसं अजून एक्सप्लेनेशन त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. तर पहा, एक फिगर ड्रॉ करा माझ्यासोबत थोडीशी. लिहून काय घेऊ नका, फक्त समजून घ्या काय मी सांगतो. तर पहा, लक्ष द्या. समजा हा आपल्याकडं पॉट आहे आणि याच्यामध्ये काय केली आपण, एक कॅपिलरी डीप केली. आणि सपोज हे वॉटर आहे असं गृहीत धरा. वी हॅव टू कन्सिडर द वॉटर. हे वॉटर आहे जर आपण असं गृहीत धरलं आणि याच्यामध्ये आपण काय केले, काही पॉईंट लक्षात घेतले. आता हे लिक्विड काय होणार आहे, राईज होणार आहे. पण आपल्याला काय माहीत नाही राईज होतंय का नाही होतंय, काहीच केस आपल्याला माहीत नाही या ठिकाणी, बरोबर ना. किंवा राईज होतंय असं आपण दाखवू थोडक्यामध्ये. आणि या ठिकाणी हा जो आहे तर समजा ABC आणि या ठिकाणी प्रेशर आहे D, बरोबर. असं आपल्याला कन्सेप्ट लक्षात यायचं. हाऊ टू लिक्विड राईज किंवा व्हाय द लिक्विड राईज, काय कारण आहे याच्यामागे. आणि त्याच्याच उलट कशाचं आहे, फॉल्स आहे. म्हणजे फॉल्स कसं होतं, एकदम एक्झॅक्टली त्याला उलटा विचार करायचा. मग आता आपण असं करूया, वी हॅव टू कन्सिडर 4 पॉईंट्स इन सच अ केस. आपण 4 पॉईंट मानले, त्याच्यामध्ये 2 पॉईंट आहेत इनसाइड द कॅपिलरी. वन इज अबाव दी लिक्विड आणि वन इज बिलो द लिक्विड. एक लिक्विड लेवलच्या खाली आहे, एक लिक्विड लेवलच्या वर आहे. आणि आउटसाइड द कॅपिलरी सुद्धा 2 तसेच आहेत, एक बाहेर आहे लिक्विडच्या आणि एक आतमध्ये आहे. मग आता समजा या ठिकाणी जी लेवल आहे आउटसाइड द कॅपिलरी ही कशी आहे, प्लेन लेवल आहे. मग प्लेन लेवल म्हणल्याच्यानंतर प्रेशर आपण लक्षात घेऊया. प्रेशर ॲट C या ठिकाणचं आणि प्रेशर ॲट D हे दोन्ही कसे असतील बरं सांगा मला. प्लेन लेवल जर असेल तर प्रेशर ॲट C आणि D कसे असतील, सारखेच असतील, बरोबर ना. आणि सारखे नसते तर लेवल प्लेन नसते, लक्षात घ्या. काहीतरी खाली वर कुठंतरी प्रॉब्लेम त्याच्यामध्ये असतं. दुसऱ्या बाजूला आपण असा विचार करा, समजा हा जो A पॉईंट आणि हा C पॉईंट कुठे आहेत, ॲटमॉस्फिअरमध्ये आहेत, बरोबर की नाही.
कुठे आहेत ते ॲटमॉस्फेरिक लेवलला आहेत. मग मला सांगा ए पॉईंटचा आणि सी पॉईंटचा सुद्धा प्रेशर कसा असणार आहे. द प्रेशर ॲट ए अँड इज इक्वल टू प्रेशर ॲट सी. ही बी असं बी असू शकणार आहे, लक्षात घ्या. हे आपल्याला अंडरस्टँड करता येईल. मग या दोन्हीमध्ये एक तिसरी केस अशी आहे, थर्ड केस. आपण एक्सप्लेन केलेल्या कॉन्सेप्टनुसार when the nature of the liquid inside the capillary is a convex or concave, दोन्हीपैकी कोणतं तरी असू शकेल. राईज झालं तर कॉन्केव्ह असेल आणि समजा फॉल झालं तर कॉन्व्हेक्स असेल. मग त्याच्यामध्ये एक कंडिशन आपल्याला मिळेल, द प्रेशर ॲट द कॉन्केव्ह साईड इज अ ग्रेटर दॅन द प्रेशर ऑफ कॉन्व्हेक्स साईड. म्हणजे कॉन्केव्ह साईडचा जो काय प्रेशर आहे तो कॉन्व्हेक्सपेक्षा कमी आहे असं आपल्याला लक्षात येईल. मग ते लक्षात घेऊया. मग सांगू शकतो इथं द प्रेशर ॲट ए विच इज ग्रेटर दॅन द प्रेशर ॲट बी. ऑलवेज हे आपल्याला लक्षात येते. मग मला सांगा देन द लिक्विड, बरोबर, द लिक्विड पुश इन द कॅपिलरी. हाऊ टू लिक्विड म्हणजे काय होतं, इथं असलेलं लिक्विड जे काय आहे हे कॅपिलरीमध्ये ओढलं जातं, ढकललं जातं. का असं होत असेल, काय कारण असेल याच्यामध्ये की हे लिक्विड जे आहे ते कॅपिलरीमध्ये आतमध्ये ओढलं जाते, त्याला पुश केलं जाते, त्याला ढकललं जाते. असं काय कारण असेल त्याच्यामध्ये की हे लिक्विड त्या ठिकाणी जाते. मग काय अंडरस्टँड करायचं आपल्याला याच्यामध्ये, तर ह्या प्रेशरच्या मध्ये काहीतरी फरक असायला पाहिजे. इकडचं प्रेशर जर कमी असेल तर लिक्विड इकडं जाते, इकडचं प्रेशर जास्त असेल तर लिक्विड बाहेर येईल, बरोबर ना. मग हे आपल्याला थोडंसं मॅथमॅटिकली आपण लॉजिकली इथं अंडरस्टँड करू. बघा प्रेशर सी आणि डी सारखेच आहेत, प्रेशर पी आणि सी सुद्धा सारखे आहेत. म्हणजे आपण असं लिहू शकतो याच्यावरून द प्रेशर पी इज इक्वल टू प्रेशर सी इज इक्वल टू प्रेशर डी. ओके, असं आपण लिहू शकतो. मग आपल्याला हे बी सांगता येईल. मग या केसमध्ये आपण असं म्हणू शकतो द प्रेशर डी विच इज ग्रेटर दॅन द प्रेशर बी. बरोबर, वी हॅव टू कन्क्लूड फॉर दिस 3 पॉइंट्स. प्रेशर डी म्हणजे काय, पी च्या ऐवजी पी डी लिहिला, बरोबर की नाही, हा लिहिला. मग प्रेशर डी इज ग्रेटर दॅन, हाऊ टू एक्सप्लेन, लक्षात घ्या. मग प्रेशर डीचा जर जास्त असेल विच इज ग्रेटर दॅन द प्रेशर बी, याच्यावरून एक अंडरस्टँड होईल आपल्याला द वॉटर विच इज, या ठिकाणी प्रेशर जास्त असेल याच्यापेक्षा द वॉटर फॉर इक्विलिब्रियम केसेस किंवा इक्विलिब्रियम कंडिशन, बरोबर ना. फॉर इक्विलिब्रियम कंडिशन, इक्विलिब्रियम झाल्याशिवाय तर थांबणारच नाही ना, बरोबर की नाही. इक्विलिब्रियम झाल्याशिवाय काही स्टॉप होणार नाही. मग फॉर इक्विलिब्रियम कंडिशन काय सांगता येईल आपल्याला, द लिक्विड आउटसाइड द कॅपिलरी, बरोबर, हॅव्हिंग इज अ ग्रेटर प्रेशर दॅन द लिक्विड इनसाइड द कॅपिलरी. याच्यापेक्षा इथलचं प्रेशर ग्रेटर आहे, जास्त आहे, आणि दॅट्स वाय द लिक्विड पुश इन द कॅपिलरी. लिक्विड काय होणार आहे, असं पुश होणार आहे, आणि दॅट्स वाय द लिक्विड, बरोबर, रायझेस इन द लिक्विड ऑफ लेवल रायझेस इन द कॅपिलरी. काय होते, वाढत जाते. हे आपल्याला सांगता येईल. कशामुळं, तर ह्या प्रेशरच्या डिफरन्समुळं. मग अशा प्रकारे लिक्विड रायझेस इन द कॅपिलरी आपण हे अंडरस्टँड करू शकतो. तुम्हाला हे अशा प्रकारे. मग आता लक्षात आलं की व्हाय द लिक्विड रायझेस इन द कॅपिलरी. फॉल्सचं कसं आहे, याच्या उलट आहे, बरोबर ना. फॉल्सचं कसं असणार, याच्या उलट असणार. इथलचा प्रेशर जास्त, इथलचा कमी असेल. उलट बघा, लक्षात द्या. इथलचा प्रेशर जास्त, इथलचा कमी असेल. इथलचा आणि इथलचा सारखा असेल, इथलचा आणि इथलचा सारखा असेल. आणि दॅट्स वाय द प्रेशर ॲट दिस इज ग्रेटर दॅन दिस, आणि दॅट्स वाय द लिक्विड पुल्ड आउट, बाहेर ओढलं जातं लिक्विड कॅपिलरी मधून, आणि त्याची लेवल काय होणार, मग कमी होणार. मग त्यासाठी काय लागतं, आपण मागेच बघितलं, मागच्या पॉईंटमध्ये काय लागतं, का खाली ओढतं किंवा का वर जातं, तर त्या ठिकाणी त्या कॉन्टॅक्टमध्ये आलेल्या लिक्विड अँड सॉलिडच्या किंवा ट्यूबच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेल्या सरफेस टेन्शनमुळं त्या ठिकाणी काय होतो, एक रिझल्टंट फोर्स तयार होतो, आणि तो फोर्स काय करतो, त्या लिक्विडला खाली दाबतो किंवा वर दाबतो, बरोबर आहे ना. म्हणजे लिक्विड कोणत्या टाईपचं आहे याच्यावरती ते डिपेंड असते. लिक्विड आपण तुम्हाला सांगितलं डज नॉट वेट असेल तर ते खाली दाबले जाते, बरोबर आहे. आणि त्याच वेळेस काय होतं, प्रेशर इनसाइडचा वाढतो आणि शेप कसा तयार होतो, त्याचा कॉन्व्हेक्स तयार होतो. उलट्या बाजूला, दुसऱ्या बाजूला जर आपण विचार जर केला तर काय होतं, जो फोर्स आहे तो काय होतो, वरच्या दिशेने ओढतो त्या लिक्विडला इनसाइड द कॅपिलरी, आणि त्यावेळेस काय होतं, आउटसाइडचा प्रेशर जास्त होतो, तो काय करतो, त्या लिक्विडला खाली दाबतो. म्हणजे कसा शेप तयार होतो, कॉन्केव्ह शेप तयार होतो. तर अशा प्रकारे आपण लिक्विड रायझेस, बरोबर, लिक्विड फॉल्स इन द कॅपिलरी, हा पॉईंट आपण अंडरस्टँड केला. आता पुढचा जो पॉईंट आहे आपल्याला कॅल्क्युलेट करायची, हाईट किंवा फॉल्सचा जो काय राईज आपल्याला कॅल्क्युलेट करायचा, आपण त्याला राईज म्हणूया थोडक्यात. एक प्रकारे हाईट असू शकते किंवा त्या ठिकाणी असलेला फॉल्स असू शकतो, तो फॉल्स आपल्याला मेजर करायचा.
म्हणजे किती आणि किती काय झाल्यावरती, कोणता परिणाम काय झाल्यावरती कशा प्रकारे हाईट इन्क्रीज होते त्या लिक्विडची, ते आपल्याला अंडरस्टँड करायचं. समजा आपण काय करूया, लिक्विड रायझेस इन द कॅपिलरी. जर तुमची हाईट जर पॉझिटिव्ह आली तर त्याला म्हणायचं राईज होतोय, जर तुमची हाईट जी आहे ती निगेटिव्ह आली तर त्याला काय म्हणायचं, फॉल्स होतोय. असं स्वरूप आपल्याला त्या एक्झाम्पलमध्ये मिळून जाईल. मग आपण काय करूया, समजा याच केसेसमध्ये थोडंसं डायग्राम मी चेंज करतो आणि पॉईंट असा आहे, लिक्विड रायझेस इन द कॅपिलरी किंवा राईज ऑफ लिक्विड इन द कॅपिलरी. म्हणजे आपल्याला काय करायची, वी हॅव टू अंडरस्टँड द हाईट. बरं ना, ॲट विच हाईट, किती हाईटपर्यंत काय झाल्यावरती, सरफेस टेन्शन किती ॲक्ट झाल्यावरती, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय असल्यावरती किती हाईट वर जाते ते आपल्याला लक्षात घ्यायचं. मग समजा आपण काय करूया की लिक्विड अशा प्रकारे राईज होते आणि ही जी त्याची हाईट आहे इतकं लिक्विड राईज झालं असं आपल्याला दिसतंय. आणि याचा जो शेप आहे तशा प्रकारचा कॉन्केव्ह नेचर आहे. या ठिकाणी जो काही प्रेशर तयार होणार आहे, टेन्शन तयार होणार आहे ते टी सपोज, बरोबर आहे. इकडे या प्रकारे अशा प्रकारचं टेन्शन तयार होणार आहे. म्हणजे नेट रिझल्टंट जो काय फोर्स आहे तो कसा असणार आहे, या डायरेक्शनने असेल तुमचा, बरोबर की नाही, या डायरेक्शनने. पण जो काय फोर्स तयार झालाय तो कसा आहे, अलॉंग द टँजंट आहे, बरोबर. तसं जर विचार केला तर आपल्याला काय करावं लागेल, तो एक्झॅक्टली त्याला बॅलन्स करत नाहीये. लिक्विड ते इतकं वर गेलंय समजा याच इतक्या हाईटवरती, ते त्याला बॅलन्स करत नाही. मग काय करावं लागेल आपल्याला, तर या ठिकाणी दोन कंपोनंट आपल्याला मिळतील. एक मिळतो टी कॉस थिटा आणि दुसरा काय मिळतो, अशा प्रकारे टी साइन थिटा. असं स्वरूप आपल्याला या ठिकाणी मिळून जाते, लक्षात घ्या. मग याप्रमाणे जो काय आहे सपोज अँगल आपल्याला मिळून जाईल थिटा. मग आता पुढे काय करायचं आपल्याला की हा जो प्रेशर आहे, हा जो फोर्स आहे टी कॉस थिटा, तो काय करतोय, त्या लिक्विडला वर ओढण्याचा प्रयत्न करतोय. मग एकाच साईडने ओढतोय का, आता नाही, सगळ्या साईडने ओढतोय ना, अशा प्रकारे असा त्याचा भाग आहे पूर्ण. मग याचा अर्थ याच्यावरती असलेला टोटल जो काय फोर्स आहे तो किती, 2πr इंटू टी कॉस थिटा. हा फोर्स काय करतोय, अपवर्ड डायरेक्शनने ओढतोय त्याला. दिस इज अपवर्ड फोर्स. बघा टी कॉस थिटा कशाचा आहे, एका पॉईंटचा आहे. असे तुम्ही सर्कम्फरन्सचा जर विचार केला त्या मिनिस्कसचा, कॉन्केव्ह मिनिस्कस जो आहे त्याचा जर पूर्ण सर्कम्फरन्सचा जर विचार केला तर 2πr इतका आहे. म्हणजे रिझल्टंट एकूण फोर्स किती होतोय, 2πr इंटू टी कॉस थिटा इतका फोर्स होतोय. आणि तो कोणत्या दिशेने ओढतोय, अपवर्ड डायरेक्शनने. पण कंडिशन काय झाली आहे, इक्विलिब्रियम झाली. कंडिशन जर इक्विलिब्रियम झाली असेल तर लक्षात घ्या हे वॉटर काय होणार आहे, या डायरेक्शनने ओढलं जाईल. मग तो जो फोर्स आहे या डायरेक्शनने ओढतो आणि या डायरेक्शनने ओढतो, म्हणजे बॅलन्स झालं. कंडिशन कशी झाली, बॅलन्स. पण या डायरेक्शनने ऍक्ट होणारा नेमका फोर्स किती असेल, बरोबर. खालच्या डायरेक्शनने डाऊनवर्ड फोर्स किती असेल, अपवर्ड फोर्स तुमच्या लक्षात आला, पण डाऊनवर्ड फोर्स नेमका किती असेल. त्या जो काही टी इतका फोर्स आहे त्या टी फोर्सचे दोन कंपोनंट आपण लक्षात घेतले, एक व्हर्टिकली अपवर्ड टी कॉस थिटा आणि एक रॅडियली आउटवर्ड टी साइन थिटा असं आपल्याला दिसतं या ठिकाणी. पण खालच्या डायरेक्शनने ओढणार जो काय असेल ते कोणाच्या वेट इतका असेल, जेवढं लिक्विड काय झालं असेल त्या हाईटमध्ये राईज झालं असेल याच्या वेट इतका असेल का नाही, तितकं वजन खाली ओढेल ना त्याला, वेट ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणून. याची रेडियस किती आहे, तर आर इतकी रेडियस आहे, डी इतका डायमीटर आपण मानला. तो वेट आपल्याला म्हणजे काय होईल, डाऊनवर्ड जो काय फोर्स आहे, द डाऊनवर्ड फोर्स इज इक्वल टू द वेट ऑफ लिक्विड कॉलम. त्याला लिक्विड कॉलम म्हणूया. म्हणजे काय झालं, तेवढं वॉटर जे वर गेलंय तेवढ्या वॉटर काय होणार आहे, खालच्या त्या डायरेक्शनने ओढणार आहे, म्हणजे वेट इतकं असणार आहे. म्हणजे वेट म्हणजे काय असतं, मास इंटू ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. पण हाऊ टू कॅल्क्युलेट द मास, या ठिकाणी मास कसं आपण कॅल्क्युलेट नाही करू शकणार ना. मग आपल्याला काय करावं लागेल, त्याचं ते कॅव्हिलरी ट्यूबची रेडियस माहीत करून, हाईट माहीत करून व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करावं लागेल. त्याची डेन्सिटी, सपोज डेन्सिटी रो आहे, सपोज मास एम आहे, व्हॉल्यूम व्ही आहे, रेडियस आर आहे, हाईट एच इतकी आहे, बरोबर. म्हणजे काय झाला, सिलेंडर झाला, बरोबर की नाही. सिलेंडर सारखा भाग झाला का नाही हा. मग सिलेंडरचं व्हॉल्यूम काय असतं, व्ही इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर एच असतं. असंच असतं ना, पाय आर स्क्वेअर एच व्हॉल्यूम. म्हणजे एक सर्क्युलर पार्टचं हाईट एच पर्यंत वाढत जायचं, म्हणजे टोटल व्हॉल्यूम मिळतं पाय आर स्क्वेअर एच. हे झालं व्हॉल्यूम त्याचं, बरोबर. मग आपण काय करू शकतो, याला इथे पुट करू शकतो. पण मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजे काय असतं, डेन्सिटी असतं, बरोबर की नाही. आपल्याला असं सांगता येईल. मग मास इज इक्वल टू काय, रो इंटू फी. मग फी किती आहे एवढा, मग रो पाय आर स्क्वेअर एच. हे काय झालं, तुमचं मास झालं. मग आपल्याला वेट किती मिळालं, वेट अर्थातच डाऊनवर्ड फोर्स किती मिळाला,
डाऊनवर्ड फोर्स म्हणजे वेट किती मिळालं सांगा. दिस इज एम. एम किती रो पाय आर स्क्वेअर एच इंटू जी एवढा मिळाला. मग हा फोर्स आणि हा अपवर्ड फोर्स दोन्ही कसे येतं एकमेकांना बॅलन्स करतात आणि देन वी कॅन कॅल्क्युलेट द लिक्विड राईज ऑर द हाईट ऑफ द लिक्विड. मग दोन्ही फोर्सेस सारखे आहेत. आपण काय करतो देअरफॉर अपवर्ड and downward force are equal ना. therefore upward किती आहे 2 pi r t cos theta is equal to rho pi r square h g आणि आपल्याला काढायचा h. मग सगळं एका साईडला शिफ्ट करा and then we can calculate the height of the liquid column rise आणि तेच जर आन्सर जर मायनस आलं त्याला म्हणायचं फॉल्स. therefore h is equal to 2 pi r t cos theta upon rho pi r square into g. एक r काय होईल कॅन्सल होऊन जाईल. पायला पाय कॅन्सल होऊन जाईल. इथे राहिला h is equal to 2t cos theta divided rho पुढं r आणि g काय राहिलं rho r जी इतकी व्हॅल्यू आपली हाईट. हाईट अशा प्रकारे आपल्याला कॅल्क्युलेट करता येते विच इज मेजर्ड इन द मीटर ऑर द सेंटीमीटर. बरोबर. आणि हेच आन्सर जर निगेटिव्ह आलं तर याला काय म्हणायचं फॉल्स. लिक्विड फॉल्स आणि पॉझिटिव्ह आलं तर लिक्विड रायझेस. हे कन्सेप्ट आपल्याला लक्षात घ्यायचा होता. अशा प्रकारे लिक्विड राईज इन द कॅपिलरी ड्यू टू द सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शनमुळेच लिक्विड राईज होतं हे बी आपल्याला माहिती आहे. पुढचा आहे मुद्दा इफेक्ट ऑफ द सम फॅक्टर्स ऑन द सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शनवरती काही फॅक्टरचा काय परिणाम होतो. जसं की समजा ॲटमॉस्फिअर आहे. ॲटमॉस्फिअरमध्ये टेम्परेचर आहे. टेम्परेचर सपोज एक पार्ट समजा दुसरा पार्टचा आपण असं विचार करू शकतो इम्प्युरिटीज ॲड केलं तर काय होऊ शकतं. बरोबर ना. वेगवेगळ्या टाईपच्या इम्प्युरिटी आपण त्यामध्ये गृहीत धरू शकतो. तर इफेक्ट सरफेस टेन्शनचा त्या ॲटमॉस्फिअरिक जे काही चेंजेस होतात बरोबर ॲटमॉस्फिअरिक चेंजेसमुळं सरफेस टेन्शनमध्ये काय बदल होऊ शकतो हा बदल आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. बरोबर ना. आपण लक्षात घेऊया. नंबर 1 झालं काही खाली इफेक्ट ऑन सरफेस टेन्शन. नंबर 1 ड्यू टू टेम्परेचर. इफेक्ट ऑन सरफेस टेन्शन नंबर 1 टाका खाली ड्यू टू टेम्परेचर. टेम्परेचरमुळे काय बदल होतो. पहा मोस्ट ऑफ द जे काही मेटल असतील किंवा मोस्ट ऑफ द सबस्टन्स जे असतील जे लिक्विड असतील बरोबर ना. मोस्ट ऑफ द लिक्विडसाठी सरफेस टेन्शन काय होतं डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग द टेम्परेचर. बट दोन असे आहेत मोल्टन कॅडमियम आणि मोल्टन कॉपर म्हणजे वितळलेला तांब्याचा आणि कॉपरचा जो काय लिक्विडचा भाग आहे तो लिक्विड आहे त्याचं टेम्परेचर काय होतं उलटं होतं. लक्षात घ्या. बरोबर आहे ना. म्हणजे टेम्परेचर काय होतं कमी कमी होत जातं वाढत जातं हे की नाही. आणि जनरली आपण टेम्परेचर वाढल्यावर करतो सरफेस टेन्शन कमी कमी होत जातं. आणि एका पॉईंटला असं होतं की सरफेस टेन्शन टोटली लॅप्स होतं संपून जातं असं बी आपण सांगू शकतो. लिहिल्या इन्क्रीजिंग द टेम्परेचर surface tension decreases. Increasing the temperature, surface tension decreases. Exception लिहा पुढं. Exception molten copper and cadmium किंवा molten cadmium. molten copper and molten cadmium याचा जर विचार आपण केला molten cadmium यांचा असं होतं जरी तुम्ही टेम्परेचर वाढवत गेलात तर सरफेस टेन्शन काय होतं वाढतच जातं. पण जनरली आपण लिक्विडचा विचार केला अदर लिक्विडचा जसं आपण टेम्परेचर इन्क्रीज करतो तसं सरफेस टेन्शन डिक्रीज होतं. सरफेस टेन्शन काय होतं डिक्रीज होतं हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. आता पहा समजा आपण असं लक्षात घेतलं तर टी हे सरफेस टेन्शन किंवा T0 हे सरफेस टेन्शन आहे 0 डिग्री सेल्सिअसचं.
कितीचं 0 डिग्री आणि टी हे सरफेस टेन्शन आहे थिटा डिग्री सेल्सिअस बरोबर. द टेम्परेचर डिफरन्स इन दिस इज सपोज डेल्टा थिटा बरोबर अँड द अल्फा इज द कॉन्स्टंट मेटल कॉन्स्टंट जो काय किंवा लिक्विड कॉन्स्टंट आहे असा जर विचार केला देन समजा सुरुवातीला एवढं टेन्शन होतं याप्रमाणे बरोबर की नाही. सुरुवातीला एवढं टेन्शन होतं याप्रमाणे तर आपल्याला पुढे काय करायचं कॅल्क्युलेट द सरफेस टेन्शन ॲट थिटा डिग्री सेल्सिअस ते कॅल्क्युलेट करायचं आपल्याला बरोबर ना. हे मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायचा. मग समजा या फॉर्म्युलेवरून काय आपल्याला लक्षात घेता येईल या ठिकाणी काय अंडरस्टँडिंग आपल्याला मांडता येईल. तर आपल्याला टेन्शन कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपला असा फॉर्म्युला मिळतो द सरफेस टेन्शन ॲट द थिटा डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू काय मिळतं सांगा. तर आपल्याला मिळतं T0 इन ब्रॅकेट 1 प्लस दिस इज अल्फा इंटू डेल्टा थिटा. तर हे आपल्याला रिलेशन मिळतं. मग हे काय आहे तर सरफेस टेन्शन ॲट द थिटा डिग्री सेल्सिअस थिटा म्हणजे कितीतरी वेगळं आणि T0 काय तर इनिशियल सरफेस टेन्शन बरोबर ना. T0 इज द इनिशियल सरफेस टेन्शन डेल्टा थिटा इज द टेम्परेचर डिफरन्स फायनल आणि इनिशियल आणि अल्फा काय दिस इज द लिक्विड कॉन्स्टंट. प्रत्येक लिक्विडचा काहीतरी एक कॉन्स्टंट असा भाग असतो. याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगता येईल द सरफेस टेन्शन ऑफ द लिक्विड इज कम्प्लिटली लॉस्ट बरोबर ना कम्प्लिटली व्हॅनिश्ड ॲट अ पर्टिक्युलर टेम्परेचर. द टेम्परेचर इज नोन ॲज क्रिटिकल टेम्परेचर बरोबर ना. आपण काय करू शकतो त्याला हीटच देत राहतो पण एक हीट अशा प्रकारे देत राहतो इतकं टेम्परेचर पुढे वाढत जातं आणि त्या टेम्परेचरला असं आपल्याला जाणवतं की याला कुठल्याच प्रकारचं सरफेस टेन्शन राहिलेलं नाही आहे. आणि सरफेस टेन्शन जर नसेल तर ते टेम्परेचर आपण रेकॉर्ड केलं तर टेम्परेचर काय असतं क्रिटिकल टेम्परेचर आपण त्याला म्हणतो. लक्षात घ्या काय म्हणतो त्याला क्रिटिकल टेम्परेचर आपल्याला बोलता येतं. तर हे सुद्धा आपल्या याच्यावरून अंडरस्टँड करा. हे झालं टेम्परेचरच्या बाबतीमध्ये. आता दुसरा पॉईंट जो आहे बरोबर इफेक्ट ऑन द सरफेस टेन्शन ड्यू टू ॲडिंग द इम्प्युरिटी बरोबर ना. दुसरा पॉईंट लिहा. तर दुसरा पॉईंट असा आहे इफेक्ट ऑन सरफेस टेन्शन ड्यू टू ॲडिंग इम्प्युरिटीज इम्प्युरिटी जर ॲड केल्या तर कशा प्रकारे आपल्याला ते अंडरस्टँड करता येईल. मग याच्यामध्ये दोन पार्ट करायचे पुन्हा ए आणि बी. सोल्युबल इम्प्युरिटी बघा आणि त्याच्या साईडला एक कॉलम तयार करून जरी लिहिलं तरी चालू शकतं म्हणजे सोबत आपण त्याच्यामध्ये पाहूया. एका साईडला लिहा सोल्युबल एका साईडला लिहा सोल्युबल इम्प्युरिटी आणि दुसऱ्या बाजूला इनसोल्युबल इम्प्युरिटी बरोबर ना. एक जे आहे ते सोल्युबल इम्प्युरिटी आहे दुसरं जे आहे ते इनसोल्युबल इम्प्युरिटी आहे. अशा प्रकारे आपल्याला त्याच्यामध्ये अंडरस्टँडिंग करता येईल. लक्षात घ्या बरोबर आहे. तर मग हे स्वरूप आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. बघा सोल्युबल म्हणजे सपोज आपल्याकडे शुगर आहे किंवा साल्ट आहे कॉमन साल्ट आपण हे कसं आहे कम्प्लिटली सोल्युबल आहे आणि हे जर कम्प्लिटली डिझॉल्व्ह जर होत असेल तर सरफेस टेन्शन काय होतं इन्क्रीजेस होतं बरोबर ना. सरफेस टेन्शन इन्क्रीज होतं लक्षात घ्या बरोबर आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर इनसोल्युबल असेल इनसोल्युबल समजा म्हणजे काय सांगता येईल आपल्याला किंवा स्प्रँगली सोल्युबल आपण सांगू शकतो. स्प्रँगली सोल्युबल म्हणजे काही प्रमाणात विरघळतं बरोबर ना. स्प्रँगली म्हणजे थोड्या प्रमाणामध्ये जसं की अल्कोहोल असेल फिनॉल असेल आपण पाहतो फिनॉल आपल्या घरामध्ये असतं किंवा आपण ते सॅनिटायझर जे यूज करतो स्पिरिट त्याच्यामध्ये अल्कोहोल असतं. त्या अल्कोहोलचं सुद्धा काय होतं थोडक्यात जर विचार केला तर सरफेस टेन्शन ते त्याच्यामुळं स्प्रँगली सोल्युबल असेल किंवा इनसोल्युबल जर असतील तर सरफेस टेन्शन काय होतं डिक्रीज होतं. काय होतं सरफेस टेन्शन डिक्रीज होतं. म्हणजे आपण लक्षात घ्यायचं समजा अल्कोहोल असेल फिनॉल असेल किंवा अजून ऑइलचा विचार करा. ऑइल कसं असतं डिझॉल्व्ह नसते. ऑइल असेल त्याच्यामुळे काय होतं सरफेस टेन्शन डिक्रीजेस. हे मुद्दा आपल्याला लक्षात घेता येतो. आता अजून एक पॉईंट आपल्याला याच्यामध्ये सांगता येईल की तुम्हाला समजा एक्झाम्पल आपण पाहू शकतो. तुम्ही डिटर्जंटचा विचार करू शकता. अजून याच्यामध्ये डिटर्जंट सुद्धा कसा असतो इनसोल्युबल असतो. कम्प्लिटली सोल्युबल होत नाही स्प्रँगली सोल्युबल असू शकते लक्षात घ्या. मग या कारणामुळे काय होतं जो काही तुमचा सबस्टन्स आहे तो जो तुम्ही लिक्विडमध्ये जर टाकला तर जो डिझॉल्व्ह नाही झाला किंवा तशाच प्रकारे तो तसाच कायम राहिला तर सरफेस टेन्शन काय होतं डिक्रीज होतं लक्षात घ्या. सरफेस टेन्शन जर डिक्रीज झालं तर आपल्याला याचा उपयोग जो आहे आपल्या
डर्ट क्लीन करण्यासाठी आपल्याला त्याचा फायदा होतो जास्त करून, बरोबर आहे ना, असं आपण विचार करूया. आता ऑइल पाण्यात टाकल्यानंतर डर्ट कसं क्लीन होणार तो मुद्दा वेगळा आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे डर्ट क्लीन होत नाही, पण डिटर्जंट तुम्ही टाकला तर त्याप्रमाणे त्याचा उपयोग आपण करू शकतो. आता दुसऱ्या बाजूला आपण विचार करूया. केरोसिनचं एक्झाम्पल तुम्हाला मी सांगितलं होतं, बरोबर ना. केरोसिन जो काय पार्ट सांगितलं होतं, केरोसिन कसं आहे, इनसॉल्युबल आहे. मग केरोसिन जर आपण पाण्यामध्ये टाकलं तर काय होतं, सरफेस टेन्शन डिक्रीज होतं. आणि तुम्हाला सांगितलं होतं एग्स फ्लोटिंग ऑन द वॉटर सरफेस आर गोज डाऊन टू द बॉटम, बरोबर. आणि त्याच्यामुळे काय होतं, टू स्टॉप द ब्रीडिंग ऑफ मॉस्किटोज, मॉस्किटोची ब्रीडिंग थांबते, लक्षात घ्या, उत्पत्ती थांबते, हे आपल्याला माहिती. दुसऱ्या बाजूला आपण तेच एक्झाम्पल सांगितलं होतं की समजा सी वेव्ह, बरोबर ना, सी वेव्हचं जर आपल्याला काय करायचं असेल, शांत करायचं असेल, कम डाऊन आपण त्याला म्हणूया थोडक्यामध्ये, तर काय करतो आपण त्याच्यामध्ये हेलिकॉप्टरद्वारे किंवा कशाद्वारे आपण काय करतो, त्या सी वेव्हचा जो काय समजा खूप मोठा प्रेशर तयार होत असेल आणि त्याच्यामुळे काय होत असेल, काहीतरी परिणाम साईडच्या शिशोरला होत असेल किनारपट्टीवरती, तर आपण काय करायचं, ऑइल स्प्रे करायचं त्या सीवरती. समुद्रावरती जर आपण ऑइल स्प्रे जर केलं तर सरफेस टेन्शन काय होतं, कमी होतं. आणि त्या सी वेव्ह ज्या आहेत त्या काय होतात, लॅप्स होतात, कम डाऊन होतात, शांत होतात, लक्षात घ्या. म्हणजे याचा अर्थ होतो सरफेस टेन्शन डिग्री. जितकं सरफेस टेन्शन पाण्याचं किंवा वॉटरचं जास्त असेल त्या लिक्विडचं, तितकं काय होणार आहे, सी वेव्ह तितक्या प्रेशराईज असणार आहेत, मोठे मोठे असणार आहे. आणि त्याला जर आपल्याला कंट्रोल करायचं असेल तर जनरली आपण काय करणार आहेत, ऑइल स्प्रे करणार आहे. दुसऱ्या बाजूला अजून एखादं एक्झाम्पल तुम्हाला मी सांगेल. समजा ऑइलचा जो काय सरफेस आहे, आपण एखाद्या लिक्विडला जर ऑइल सरफेस आपण पेंट केला, बरोबर ना, पेंटिंग जर आपण केला तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय लक्षात घेता येईल सांगा, सरफेस टेन्शन डिक्रीज होतं, असं आपल्याला अंडरस्टँडिंग करता येईल. तर या प्रकारे हे झाले सरफेस टेन्शनचे काही इफेक्ट, त्याचे काही ॲप्लिकेशन सुद्धा आपण लास्ट टाइम बघितले. आता एक महत्त्वाचा मुद्दा आहे की समजा आपल्याकडे लिक्विड असतो आणि त्या लिक्विडचा एक ड्रॉप तयार होतो, बरोबर. ड्रॉप का तयार होतो ते आपल्याला थोडक्यामध्ये अंडरस्टँड करायचं. मग खाली एक पॉईंट टाका, एक्सेस प्रेशर ऑफ ड्रॉप्स और बबल्स ऑफ लिक्विड, एक्सेस प्रेशर ऑफ ड्रॉप्स और बबल्स ऑफ लिक्विड. आता एक विचार करा की समजा वाय द ड्रॉप ऑफ लिक्विड इज फॉर्म, काय कारण असेल, ड्यू टू सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन मुळेच तो काय होतो, लक्षात घ्या, एखाद्या लिक्विडचा ड्रॉप तयार होतो. पण त्या ड्रॉप तयार होत असताना सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला त्याचं एक्सप्लेनेशन लक्षात घ्यायचं, त्याच्या ठिकाणी प्रेशर डिफरन्स असावा. प्रेशर डिफरन्स खूप महत्त्वाचा आहे. मग खाली लिहा, द ड्रॉप ऑर द बबल ऑफ लिक्विड इज फॉर्म ड्यू टू surface tension on it. Drops or bubbles of liquids are formed due to surface tension on it. Next line. Now we understand the pressure exerted on the drop and bubble beyond the surface tension. We understand the pressure exerted on drop and bubble beyond the surface tension. Surface tension तर आहेच, पण त्याच्या पलीकडे जाऊन जो काय प्रेशर आहे तो प्रेशर सुद्धा महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. आता अजून एक कारण सांगेल मी. Hence we can say that the drop or the bubble of liquid due to the pressure difference inside and outside of liquid drop and bubbles. इनसाइडला एक प्रेशर असतो आणि आउटसाइडला एक प्रेशर असतो. आता मी तुम्हाला ड्रॉपचे एक जिओमेट्री दाखवतो थोडक्यामध्ये. बघा, हा एक ड्रॉप आहे. मग या ड्रॉपमध्ये काय, इनसाइडला एक प्रेशर आहे आणि त्याच्या आउटसाइडला एक प्रेशर आहे, असा विचार करा. इनसाइड आणि आउटसाइडचा प्रेशर आहे. जर इनसाइडचा जो काय प्रेशर आहे तो जर नसेलच
आउटसाईडचा प्रेशर कितीही असू द्या, तो जर नसेलच समजा, बरोबर आहे, तर त्या ठिकाणी ड्रॉप तयार होणार नाही. ते लिक्विडच्या स्वरूपात असेल, एकत्र असेल, ड्रॉप नाही मिळणार आहे. मग काय असायला पाहिजे, ह्या दोन्हींच्या कंपॅरिझन जर आपण केली, द प्रेशर इनसाइड विच इज ऑलवेज ग्रेटर दॅन द प्रेशर आउटसाइड. थोडासा का होईना, लिटल बिट, इतका जास्त चांगला असेल तितकं ते चांगला ड्रॉप तयार होणार आहे, बरोबर ना. इतका बी जास्त नसायला पाहिजे, त्याच्यामध्ये लिमिटेशन आहे. पण तरी सुद्धा काय पाहिजे, प्रेशर इनसाइड द ड्रॉप किंवा बबल इज ऑलवेज ग्रेटर दॅन द काय प्रेशर आउटसाइड. आणि दोन्हींच्या मध्ये काय होईल, मग हा जास्त असेल हा कमी असेल, तर या ठिकाणी काय मिळतं आपल्याला, दोन्हींच्या मधला डिफरन्स मिळतो. नेमका किती डिफरन्स असायला पाहिजे, बरोबर ना. किती डिफरन्स असायला पाहिजे, मग तो डिफरन्स तो महत्वाचा आहे का, मोगम किती असेल तरी चालेल, नाही, लक्षात घ्या. मग या ठिकाणी सपोज हा ड्रॉप आहे, ड्रॉपचा जर विचार केला तर ड्रॉप कसा असतो, सॉलिड असतो, सॉलिड स्पिअर आहे, बरोबर की नाही. ड्रॉपचं नेचर इज सॉलिड स्पिअर असेल. दुसऱ्या बाजूला सपोज बबल आहे, बबलचं नेचर कसं असतं सांगा. बबल आपण सोप बबल बघितले असतील. सोप बबलचं नेचर कसं असतं, लिक्विडचं बबल आहे, त्या ठिकाणी कसं नेचर असतं याच्यामध्ये, बबल्स. सपोज होलो स्पिअर असतो, आतून पोकळ असतो, बरोबर ना. आतमध्ये त्याच्यामध्ये एअर असते, लक्षात घ्या. आतल्या साईडने कसा असतो, तो पोकळ अशा प्रकारचा असतो, असं आपल्याला दाखवतंय. मग या ठिकाणी हा जो आहे तो बबल आहे, प्रेशर इनसाइड आणि प्रेशर आउटसाइड हे आपण दाखवतो. जर या ठिकाणी जर असं विचार केला तर याला सरफेस एरिया जे आहेत, बरोबर ना, सरफेस एरिया जे आहेत याला 2 आहेत, बरोबर का नाही, 1 आहे. आणि याला सरफेस एरिया किती आहेत, सरफेस एरिया याला 2 साईड आहेत ना, इनर साईड बी आहे आणि आउटर साईड बी आहे. आतल्या बाजूला बी सरफेस एरिया आहे, बाहेरच्या बाजूला बी सरफेस एरिया आहे, पण त्याच्यामध्ये नाही आहे, त्याला एकच साईड आहे, फक्त आउटर साईडने सरफेस एरिया. मग हा एक्सेस प्रेशर मिळतो किती आपल्याला, तर तो एक्सेस प्रेशर दोन्हीमधला थोडा फरक आहे. या ठिकाणी एक्सेस प्रेशर आपल्याला मिळतो PI मायनस PO इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ द सरफेस टेन्शन डिवायडेड बाय द रेडियस ऑफ द ड्रॉप, हे मिळतं. आणि या ठिकाणी काय मिळतं आपल्याला, तर PI मायनस PO इज इक्वल टू द सरफेस टेन्शन 4T अपॉन R आपल्याला मिळतो. तर हे दोन्ही फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे, बरोबर आहे. कसे आले काय झाले त्याची गरज नाही, तुम्हाला तुम्ही पुस्तकामध्ये वाचू शकता ते पाहिजे असेल तर. पण तरी सुद्धा अशा प्रकारे एक्सेस प्रेशर आपल्याला ड्रॉप आणि बबलचा अंडरस्टँड करायचं. तुम्हाला सरफेस टेन्शन माहीत असेल, त्या ड्रॉपची किंवा त्या बबलची रेडियस माहिती असेल, तर तुम्ही एक्सेस प्रेशर किती आहे ते तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. जर तुम्हाला एक्सेस प्रेशर आणि रेडियस माहीत असेल तर सरफेस टेन्शन तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. किंवा तुम्हाला सरफेस टेन्शन आणि एक्सेस प्रेशर माहीत असेल तरी तुम्ही रेडियस त्या बबल किंवा ड्रॉपची कॅल्क्युलेट करू शकता. लक्षात घ्या, दोन्हीमध्ये जर रिलेशन आपण मांडलं, त्या दोन्हीमध्ये कोणता प्रेशर एक्सेस प्रेशर जास्त आहे, कोणता कमी आहे, हे तुम्हाला अंडरस्टँड करता येईल. लक्षात घ्या, कोणाचा प्रेशर कमी आणि जास्त आहे, हा समजा बबलचा आहे आणि हा समजा ड्रॉपचा आहे. एक्सेस प्रेशर ड्रॉप विच वन इज ग्रेटर, म्हणजे कोणता प्रेशर जास्त आहे, कोणता प्रेशर कमी आहे. बबलचा जास्त आहे, तो कसा आहे 2 टाइम्स ऑफ द ड्रॉप, बरोबर ना. ड्रॉपचा जो काही प्रेशर लागतो तर त्याच्यापेक्षा बबलचा प्रेशर कसा आहे डबल. लक्ष घ्यायचं आपल्याला, म्हणजे बबलचे 2 पट केले तर आपल्याला ड्रॉपचा प्रेशर ड्रॉपचे 2 पट जर केले तर आपल्याला बबलचा प्रेशर आपल्याला मिळून जातो, हे आपल्या लक्षात येता येईल. पहा, तर अशा प्रकारे हा झाला आपला सरफेस टेन्शनचा भाग. सरफेस टेन्शन हा छोटासा चॅप्टर आहे, त्याच्यावरती 1 मार्काचा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर समजा कधीतरी 2 मार्काचं बी आपण लक्षात ठेवू शकतो. म्हणजे 2 मार्कासाठी याचं प्रिपरेशन आपल्याला करायचं. इलॅस्टिसिटीचं तसंच 1 किंवा 2 मार्कासाठीच प्रिपरेशन आपल्याला करायचं. तर या आठवड्यामध्ये जवळपास आपण 2 चॅप्टर आपण बघितलेले आहेत. एक इलॅस्टिसिटी पाहिलं आहे, दुसरा सरफेस टेन्शन पाहिलं आहे. या दोन्हीवरचे तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, बरोबर ना. सगळे क्वेश्चन 50-50 क्वेश्चन या दोन्ही चॅप्टरवरचे प्रॉब्लेम असतील, थिओरॉटिकल असतील, हे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. ज्यांना कोणाला अडचण येत असेल, बरोबर, ते मला विचारत चालायचे, बरोबर. आता भेट घेतली तरी चालेल. समजा पुस्तकं तुमच्याकडे आहेतच, ज्यांना पुस्तकं मिळाली नाही ते पुस्तकंही घेऊन जा, बरोबर. तर अभ्यास चालू ठेवा, परीक्षा मात्र निश्चित होणारच आहे. ठीक आहे.